वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. आजच्या नीट बायोलॉजी रॅपिड फायरमध्ये आपण लेटेस्टमध्ये कंप्लीट केलेला चॅप्टर आहे ह्युमन रिप्रोडक्शन. तर त्याच्यावर आजचं आपलं रॅपिड फायर आहे. तुम्ही रेडी आहेत? बरं. रॅपिड फायरमधला पहिला क्वेश्चन आहे, ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये महत्त्वाच्या इव्हेंट इन्व्हॉल्व होतात त्या सिक्वेन्शियली मला सांगायचे आहेत. फर्स्ट इव्हेंट आहे गॅमेटोजेनेसिस, सेकंड आहे इन्सेमायनेशन, थर्ड फर्टिलायझेशन, फोर्थ इम्प्लांटेशन, फिफ्थ जेस्टेशन, सिक्स्थ पार्च्युरेशन अँड सेवन्थ लॅक्टेशन. येस, एक्झॅक्टली करेक्ट आहे. त्यानंतर मला सांगायचं बाळा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कोणकोणत्या असेसरी डक्ट इन्व्हॉल्व होतात? रिटेटेस्टिस, वसा इफ्रन्शिया, इपिडायडॅमिस, वॉस डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट आणि युरेथ्रा. येस, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. त्यानंतर तू मला सांगायचं आहे की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कोणत्या असेसरी डक्ट आहेत? असेसरी डक्ट फर्स्ट फॅलोपियन ट्यूब आहे, त्याच्यानंतर युटेरस आणि सर्विक्स अँड देन वजायना. येस, एकदम बरोबर आहे. त्यानंतर मला सांगायचं, मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ओव्हुलेशन कोणत्या डेला होतं? ओव्हुलेशन ऑकर ऑन 14th डे. येस, बरोबर आहे. कॅन यू टेल मी द डेफिनेशन ऑफ पार्च्युरेशन? Vigorous contraction of uterus leads to delivery of baby outside the female body is called parturition. येस, बरोबर आहे, बरोबर आहे. तुला सांगता येईल पार्च्युरेशन हे कोणतं मेकॅनिझम आहे? कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. बरोबर बरोबर. पार्च्युरेशनसाठी लागणारा पहिला सिग्नल कोण इंड्यूस करतं? फुली डेव्हलप फिटस अँड प्लेसेंटा. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. बरं, मला सांगता येतील मेन्स्ट्रुअल सायकलमधल्या सिक्वेन्शियली 4 फेज कोणते आहेत? फर्स्ट मेन्स्ट्रुअल फेज, सेकंड फॉलिक्युलर फेज, थर्ड ओव्युलेटरी फेज अँड फोर्थ ल्युटियल फेज. एकदम बरोबर आहे, बरोबर आहे. बरं, जेस्टेशन कशाला म्हणू आपण? एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कॉल्ड जेस्टेशन. एकदम बरोबर. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटला जेस्टेशन म्हणतो. जेस्टेशनचा कालावधी किती आहे? 9 months 9 days. 9 months 9 days. वा, छान, एकदम छान प्रकारे प्रिपरेशन आहे. थँक्यू.